तर मित्रांनो, मीच आहे तुमचा होस्ट आणि मीच आहे तुमचा दोस्त. मित्रांनो, लालबाग परळ इथले गणेशोत्सव सगळ्यांनाच माहिती असेल, पण तुम्ही कधी नवी मुंबई मधला गणेशोत्सव अनुभवलाय का? नवी मुंबईमध्ये पण गणेशोत्सवाची खूप धूमधामात तयारी चालू आहे, तर तेच मी तुम्हाला अपडेट आज देणार आहे. तर चला बघूया मग. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे स्वप्नील साठे यांच्या वर्कशॉप मध्ये, आणि हे तुम्हाला समोर वर्कशॉप दिसत असेल, तर मी आता तुम्हाला त्याच्याबद्दल थोडे अपडेट्स देणार. मित्रांनो, ते बघा, त्या समोर तिथे साईबाबा मंदिर आहे, आणि तिथून सरळ आलात तर त्याच्या जस्ट बाजूला स्वप्नील साठे यांचं वर्कशॉप आहे, आणि या भरपूर अशा ट्रॉल्या आलेल्या आहेत. तर मित्रांनो, ही तुम्ही पाहूच शकता घनसोलीच्या महाराजाची ट्रॉली, आणि बऱ्याचशा अशा ट्रॉल्या आलेल्या आहेत, आणि हे आहे स्वप्नील साठे यांचं वर्कशॉप. तर तर मित्रांनो, या आहेत त्या दोन मूर्त्या, आणि या मूर्त्यांचं काम अजून इनकम्प्लीट आहे, सो मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही, पण खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, नेहमी वर्षी या वर्कशॉपमधून 30 पेक्षा जास्त भव्य दिव्य मूर्त्या यांचं आगमन होतं, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गणपतींचं आगमनाचे अपडेट्स देणार आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच होतं अपडेट या वर्कशॉपबद्दल, कारण की मूर्त्या अपूर्ण आहेत आणि मी तुम्हाला त्या मूर्त्या आता दाखवू शकत नाही. तर मित्रांनो, मी आता चाललेलो आहे आपण कोपरखैरनेमध्ये दुसऱ्या वर्कशॉपमध्ये. तिथले आता अपडेट्स मी तुम्हाला तिकडे जाऊन देतो. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे तेजस आर्ट्स कोपरखैरणे सेक्टर 2 मध्ये. तर आज चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर तुम्ही पाहूच शकता की हा वर्कशॉप आणि हा शेड जो लावलाय हा किती मोठा असेल, किती भव्य दिव्य गणपती असे इथून निघणार असतील. मी तुम्हाला त्याचे अपडेट सगळे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, इथे 3 मूर्त्या उभ्या आहेत, ज्यांचं मी तुम्हाला आता काम दाखवू शकत नाही, म्हणजे चेहरा सुद्धा मी दाखवू शकत नाही, कारण की त्या मूर्त्यांचं काम अजून इनकम्प्लीट आहे. सो मी तुम्हाला आता छोट्या मूर्त्या दाखवतो. तर सर्वात आधी तुम्ही ही मूर्ती पहा, ही किती सुंदर मूर्ती आहे. त्याच्या मागे एक मूर्ती आहे, खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. ही पाहू शकता तुम्ही, ही पण खूप सुंदर आहे, नागावरती बसलेली. आणि त्याच्या मागे पण एक मूर्ती आहे, आणि सगळ्यात मस्त मूर्ती म्हणजे ही चिंचपोकळीचा चिंतामणी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, ही आहे अखिल चंदनवाडीच्या गोड गणपतीची मूर्ती. सगळ्यात आयकॉनिक मूर्ती म्हणजे ही परळच्या महाराजाची मूर्ती. तर मित्रांनो, हा बघा, हा आपला आहे मित्र. आता म्हणजे 2-3 दिवस झाले त्यांच्याशी बोलून आमची चांगलीच मैत्री झालेली आहे. हाय करो भाई खाली. तर मित्रांनो, तो तुम्हाला तिकडे दिसत असेल, तेजस दादा, त्याचाच कारखाना आहे. तुम्ही येऊन त्याच्याशी भेटू शकता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे सेक्टर 23 ला कोपरखैरनेमध्ये, जिथून पहिल्यांदा असे गणपती निघणार आहेत. इथून कधी गणपती निघाले नाहीत, पण हा तो कारखाना आहे, आणि या कारखान्याचे अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आणि नवी मुंबईमधल्या सर्व गणपतींचं, सर्व कारखान्यांबद्दल मी अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देत राहीन. तर तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.